नमस्कार मंडळी, आईच्या गोड्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले. तर आपण त्याच ओले बोंबील आणलेत. त्याचा आपण फ्राय देखील करणार आहोत आणि रस्सा देखील करणार आहोत. तर इथे ते साफ करून त्याला मीठवर लावून घेतलं आहे आणि धना पावडर लावली, हळद, लाल तिखट, कोथिंबीर बारीक चिरलेली, हे चिंच घेतली, भिजत घातली होती त्याला आणि त्याचं ते पाणी घेतलं आहे. व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्याला आणि ते बारीक आपला रवा घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं होतं, मीठ आणि लाल तिखट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे बोंबील फ्राय करून घेणार आहोत. सर्व दोन्ही साईडने लावून घेणार आहोत. ते बघा असं दोन्ही साईडने लावून घेतलं आहे आणि आता आपण ते फ्राय करायला सोडणार. तर आपण अर्धे बोंबील फ्रायला सोडलेले आहेत इथे तव्यावरती, पाहू शकता. आणि आपण बाकी राहिलेले आहे त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. बघा छान असे आपले फ्राय झालेले आहेत. बघा दोन्ही बाजूनी देखील छान असे खुसखुशीत असे झालेले आहेत ते. तर आपण दुसऱ्या साईड गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घातले आणि ते आपण ते सर्व लावलंच होतं, मसाला, हळद, तिखट वगैरे सर्व. आणि ते तेल गरम झालेलं, त्यामध्ये आपण आता लसूण फोडणी देणार आहोत आणि मिरची, त्यामध्ये कोथिंबीर देखील घालणार आहे, पाहू शकता. त्यामध्ये लाल तिखट आणि हे आपलं वाटण घालून घ्यायचे. त्याचं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये धना पावडर, थोडं लाल तिखट म्हणजे घरगुती मसाल्याचं आणि हळद आणि ते आपलं वाटणाचं पाणी राहिलं असतं ते देखील घालून घ्यायचं. थोडं आपल्यावरती आपल्याला जेवढं जाड पातळ पाहिजे आपण ठेवू शकता. यामध्ये परतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लावणार आहोत, कारण आपण पहिलं देखील लावलेलं होतं त्याच्यामुळे. बघा मी ते थोडंसं दाटसर ठेवलेलं आहे, जास्त पातळ पण नाही, जाड पण नाही. छान अशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण कैरी घालणार आहोत. तुमच्याकडे जे काही असेल, कोकम किंवा अजून काही, तर ते घालू शकता, चिंच वगैरे. किंवा मी ते आंब्याची कैरी घातलेली आहे. आणि आपण ते मसाला लावून ठेवला होता बोंबीलला, ते त्यामध्ये सोडायचे आहेत. हे बघा सर्व असे सोडून घेतलेले आहेत. त्याला पण जास्त उकळी नाही करायची, जास्त उकळी काढल्याने ती विरघळतील. आणि हे थोडं पाणी असतं त्याचा मसाल्याचा देखील घालून घ्यायचं आहे. त्यासच टाकून नाही द्यायचं, त्याला आणखी वेगळीच चव येते. तर पाहू शकता, जास्त वेळ नाही ठेवायचं, ते बोंबील आतमध्ये विरघळू शकतात. तर मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि 5-10 मिनिटांनी ते ओपन करून बघणार. ते का पाहू शकता आपले छान असे शिजलेले आहेत बोंबील. ते बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून देखील नक्की सांगा आपले बोंबील फ्राय आणि बोंबील रस्सा कसं झाला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आपला इथे बोंबील रस्सा तयार आहे. तर आपण इथे भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तर मी इथे भाकरी घेतलेली आहे आणि बोंबील रस्सा आणि बोंबील फ्राय हे दोन्ही सोबत घेतलेले आहेत. कमेंट करून नक्की सांगा की बोंबील फ्राय आणि बोंबील रस्सा कसे झाले आहेत भाकरीसोबत. तुम्ही देखील बनवून सांगा. धन्यवाद.